वर्ष होतं 2019. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत होते आणि त्यासोबतच साताऱ्यामध्ये पोटनिवडणुकीचेही. साताऱ्याच्या राजांनी घड्याळाला सोडचिठ्ठी देऊन हातात कमळ घेतलं होतं आणि आता महाराजच भाजपचा चेहरा असणार यात काही शंका नव्हती. स्वतः मोदींनी सभा घेतल्यामुळे महाराजांच्या विजयाचे वारे हे निवडणुकांच्या आधीच वाहू लागले होते. पण पवारांनी गेम केला आणि साताऱ्याच्या त्या निवडणुकांमध्ये एक डाव धोबी पछाड असे चित्र निर्माण झालं. सातारा लोकसभा मतदारसंघातून हारण्याच्या भीतीने कधी कोणी लढण्यास तयार नव्हतं. अशातच श्रीनिवास पाटील हे नाव पुढे आलं आणि शरद पवारांच्या शब्दाखातर पाटील एका पायावर तयार झाले. समोर पराभव दिसत असताना केवळ आपल्या 80 वर्षाच्या मित्राच्या शब्दासाठी श्रीनिवास पाटील यांनी ही निवडणूक लढवली आणि जिंकलेही. 2019च्या महाराष्ट्र विधानसभेसोबत सातारा लोकसभेची पोटनिवडणूक होती. या निवडणुकीत उदयनराजे भोसले विरुद्ध राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटील यांच्यात लढत होती. यावेळी भर पावसात पवारांनी भाषण दिलं त्यावेळी श्रीनिवास पाटीलही भिजत होते. 80व्या वर्षी श्रीनिवास पाटलांनी शरद पवार यांच्या मैत्री खातर सातारा लोकसभेची निवडणूक लढवली होती. श्रीनिवास पाटील यांच्या विजयामध्ये मोलाचा वाटा होता तो त्यांचे मित्र शरद पवार यांचा. साताऱ्याच्या प्रचाराच्या सांगता सभेत भर पावसात शरद पवार यांनी छत्री नाकारली आणि भाषण सुरू केलं. त्यानंतर शरद पवार यांच्या काळजी खातर अचानक श्रीनिवास पाटील पवारांच्या जवळ येऊन उभे राहिले. पवार साहेब धो धो पावसात भिजत बोलतच चालले होते. सगळ्यांच्या नजरा शरद पवार यांच्यावर होत्या, पण श्रीनिवास पाटील यांची ही कृती अधोरेखित करण्यासारखी होती, कारण संकटातही खांद्याला खांदा लावून मित्रच उभा होता. मात्र आता येत्या लोकसभेसाठी साताऱ्यातून पवार कोण उमेदवार देणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. त्यामुळे खासदार श्रीनिवास पाटील यांनाच पुन्हा उमेदवारी दिली जाणार की उमेदवार बदलला जाणार याची उत्सुकता निर्माण झाली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून काल सातारा लोकसभेसाठी वैयक्तिक बैठक बोलवण्यात आली. यामध्ये साताऱ्याचा उमेदवार शरद पवार यांनी स्वतः ठरवावा अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर सातारा बालेकिल्ल्यात शरद पवार यांच्याबाबत सहानुभूतीची लाट निर्माण झाली. याचा फायदा पक्षाला होणार असंही बोललं जाते. भाजपकडून कोण चेहरा असेल याबाबत निश्चितता नसली तरी उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जर उदयनराजे यांना तिकीट दिलं तर 2019च्या पोटनिवडणुकीप्रमाणे उदयनराजे विरुद्ध श्रीनिवास पाटील असा सामना बघायला मिळेल. श्रीनिवास पाटीलच का? शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाची निर्मिती केल्यावर शरद पवार यांच्या शब्दाखातर श्रीनिवास पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरले. कराड लोकसभा मतदारसंघात तत्कालीन खासदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात त्यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली. ही निवडणूक लक्षवेधी होती. कराड हा चव्हाण कुटुंबाचा बालेकिल्ला समजला जात होता. त्यांचे वडील आनंदराव चव्हाण, आई प्रेमला काकी चव्हाण यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं होतं. त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादीकडून उमेदवारी करणाऱ्या श्रीनिवास पाटील यांचा टिकाव लागेल का अशी चर्चा होती. पण श्रीनिवास पाटील यांनी गावोगावी प्रचार सभांतून केलेली रांगडी भाषणं लोकांना भावली आणि श्रीनिवास पाटील जिंकले, खासदार झाले. पवारांचा हाच विश्वास त्यांनी 2019 मध्ये सार्थ ठरवला आणि म्हणूनच पवार आपल्या जुन्या सवंगड्याला मैदानात उतरवतील या शक्यतांना नाकारता येत नाही. साताऱ्यात आता राष्ट्रवादीची परिस्थिती पाहिली तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे श्रीनिवास पाटील सोडले तर उदयनराजे यांच्यासाठी दुसरा कोणता तोडीस तोड उमेदवार नाही. त्यामुळे आता 2019 सारखं पुन्हा एकदा पवार आपल्या जुन्या मित्रालाच मैदानात उतरवणार का हे पाहावं लागेल. तुर्तास या बातमीत इतकंच. तुम्हालाही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. सरकारनं आम्हाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.